कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करून अक्कलकोट मार्गे भिवंडीला जात असलेला 28,45,000चा गुटखा पकडण्यात आलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव दांडा येथे ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे। या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटखा वाहतुकीचा राजमार्ग अशी जिल्ह्याची ओळख बनू पाहतीये असं या कारवाईनं जनमानसासमोर आणलंय। नंदिनी सिद्धेश्वर हिरेमठ अन्न सुरक्षा अधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय गुरुनाथ राठोड, आकाश शरणप्पा काडरामे व खाजाबाई अन्सारी या तिघांविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोत पीके असे लिहिलेल्या 5 गोण्या, त्यात 2,22,300 तर गोल्ड असे लिहिलेल्या 59 गोण्या, त्यात 26,23,140 असा एकूण 28,45,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कारवाईत गुटखा वाहतुकीत गुंतलेला टेम्पोही जप्त करण्यात आलाय। प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, मावा इत्यादी प्रकारच्या वस्तूंचा मोठा साठा व वाहतूक करण्यावर बंदी असताना आदेशाचं पालन न केल्यानं तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।